नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपणा सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. मंडळी, आज सतधर्म मंथन पंचकामधील पहिला अध्याय पाहणार आहोत, देवदर्शन. या देवदर्शन अध्यायामध्ये महाराजांनी एकूण 121 ओव्या लिहिलेल्या आहेत. चला तर मग देवदर्शन हा अध्याय नीटपणे समजावून घेऊया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर येतं गावाचा विकास, समाज सुधारणा, स्वच्छता. बरोबर, अगदी हेच शब्द येतात. पण जर मी असं म्हटलं की या ग्रंथाची सुरुवात होते ती थेट ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून, देवाच्या प्रार्थनेपासून, तर हा, अनेकांसाठी एक धक्का असतो. हो. तर आज आपण ग्रामगीतेच्या याच पहिल्या अध्यायात जरा खोलवर शिरणार आहोत. आपल्याकडे या अध्यायातल्या काही महत्वाच्या ओव्या आणि विचार आहेत, आणि हे बघणं खूप रंजक ठरेल. आजचा चर्चेचा उद्देश हाच आहे की विश्वाच्या निर्मितीबद्दल बोलता बोलता तुकडोजी महाराज थेट गावाच्या विकासावर येतात कसे, तो प्रवास कसा आहे. हो, आणि या प्रवासात देव, भक्ती, प्रार्थना, आशीर्वाद या शब्दांचे अर्थ ते कसे पूर्णपणे बदलून टाकतात. चला तर मग बघूया. सुरुवातीलाच ते देवाला ब्रह्मांड नायक म्हणतात आणि एक खूप सुंदर कल्पना मांडतात. कोणती? की देव एकच आहे, पण तोच अनेक रूपांमध्ये नटला आहे. तोच मंदिर बनतो, तोच मूर्ती, तोच पुजारी बनून स्वतःच्याच डोक्यावर फुलं वाहतो. वा, काय विलक्षण कल्पना आहे ना. ही कल्पना फक्त सुंदर नाहीये, याच्या मागे खूप खोल भारतीय तत्वज्ञान आहे. अच्छा. हो, यालाच अद्वैत वेदांत म्हणतात. तुम्ही अद्वैत वेदांत म्हणालात. ज्यांना ही संकल्पना कदाचित नवीन असेल त्यांच्यासाठी सोप्या भाषेत याचा अर्थ काय? कारण शब्द जरा जड वाटतो. अगदी सोपं सांगायचं तर, मी आणि हे विश्व वेगळं नाही. म्हणजे निर्माण करणारा आणि त्याची निर्मिती एकच आहे. देवाने जग निर्माण केलं नाही, तर देवच जग झाला आहे. अच्छा. म्हणजे जो पाहतोय आणि जे पाहिलं जातंय ते मुळात एकच आहे. तुकडोजी महाराज म्हणतात ना, कोणती ओवी? गुरु शिष्य एकाच स्थळीचे, भिन्न नाहीत पाहता मुळींचे. म्हणजे शिकवणारा आणि शिकणारा सुद्धा वेगळे नाहीत. कमाल आहे. आणि याच पायावर महाराजांची सगळी मांडणी उभी आहे. सगळं विश्व जर एकच आहे तर मग भेदभाव कुठून आला? अच्छा, म्हणजे आधी ते एक वैश्विक सत्य सांगतात की सगळं काही एकच आहे. हो. आणि मग लगेच पुढच्या काही ओव्यांमध्ये ते माणसाच्या स्वभावावर येतात, जो या सत्याच्या अगदी विरुद्ध आहे. अगदी बरोबर. ते म्हणतात की आपण कसे आहोत तर दुसऱ्याची उणीव पाहता हसणे, दुसऱ्याची आपत्ती पाहून पळणे, दुसऱ्याचे वैभव देखून जळणे होते ऐसे. आता माझ्या लक्षात येते की महाराज हे दोन ध्रुव का एकत्र आणत आहेत. एका बाजूला ब्रह्मांडाची एकता आणि दुसऱ्या बाजूला माणसाचा हा संकुचित स्वार्थी स्वभाव. आणि हाच तो विरोधाभास आहे जो माणसाला अंतर्मुख करतो. म्हणजे जेव्हा माणसाला स्वतःच्या या मर्यादा दिसतात, स्वतःचा हा जळकेपणा, हा स्वार्थ दिसतो, तेव्हाच त्याला कळतं की आपण किती अल्पज्ञ आहोत, आपण किती छोटे आहोत. हो. आणि ही जाणीवच खऱ्या शरणागतीचा पहिला टप्पा आहे. महाराज म्हणतात, हे जेव्हा अनुभव आले तेव्हाच अल्पज्ञ आम्ही कळले, म्हणून तुझ्या नामी वेधले चित्त सर्वतोपरी. म्हणजे स्वतःच्या चुका कळल्यावरच एका मोठ्या शक्तीपुढे नतमस्तक होण्याची गरज वाटते. बरोबर. पण एकदा स्वतःच्या मर्यादा कळल्या की माणूस एका आधाराच्या शोधात असतो. पण तो आधार कसा असावा? महाराज इथे आपल्याला खोट्या आधारांपासून सावध करतात, नाही का? हो, आणि खूप छान उदाहरणं देतात. हो ना. अंधारात दिशा मिळावी म्हणून काजव्यांना पकडण्यात काय अर्थ आहे? किंवा आकाशातून तुटणाऱ्या ताऱ्यावर विश्वास कसा ठेवायचा? तिथं स्वतःच नाहीशी होते. अगदी. म्हणजे आपला आधार असा पाहिजे जो अविनाशी आहे, जो स्थिर आहे. बरोबर. आणि ती स्थिर अविनाशी शक्ती म्हणजेच देव. पण इथे देवाचं दर्शन म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. कारण महाराजांना अपेक्षित असलेलं दर्शन म्हणजे डोळे मिटून मूर्ती पाहणं नाही. अजिबात नाही. ते म्हणतात, सूर्य जैसा नभी उगवला, अंधकाराचा नाश झाला, तैसा तू हृदयी प्रकटला, जीव झाला विश्वव्यापी. म्हणजे देवाचं दर्शन हे ज्ञानाच्या सूर्यप्रकाशासारखं आहे. हो, ते तुमच्या आत उगवतं आणि तुमच्या मनातल्या अज्ञानाचा, संकुचितपणाचा अंधार नाहीसा करतं. आणि अजून एक अप्रतिम उपमा आहे राजहंसाची. हो, ती तर खूपच सुंदर आहे. असं म्हणतात की राजहंसासमोर दूध आणि पाण्याचं मिश्रण ठेवलं तर तो फक्त चोचीने दूध वेगळं करून पितो.
महाराज म्हणतात, राजहंसे चोंच पुरविता, पाणी दुधाची होय भिन्नता, तैसे तुझे ज्ञान स्पर्श चित्ता, दोष निर्दोषता उमगे. म्हणजे खरं ज्ञान मिळाल्यावर, खरं दर्शन झाल्यावर तुमची विवेकबुद्धी जागी होते. बरोबर. तुम्हाला आपोआप कळू लागतं की काय चांगलं आणि काय वाईट, काय खरं काय खोटं. आणि ही विवेकबुद्धी जागी होणं, यालाच ते अंतरंगात आनंदभान असं म्हणतात. आतून आलेली एक विशाल जाणीव. हो. आणि गंमत बघा, एकदा का माणसाला ही जाणीव झाली की त्याची प्रार्थनासुद्धा बदलते. मग तो स्वतःच्या मुक्तीसाठी, स्वतःच्या सुखासाठी काही मागत नाही. त्याची मागणीच बदलून जाते. अगदी. हो, आणि हाच या अध्यायाचा खरा टर्निंग पॉइंट आहे. ही विशाल जाणीव झाल्यावर महाराज काय मागतात? काय मागतात? ते म्हणतात, म्हणून आमुची बुद्धी विशाल करी, कर्म करावया भूलोकावरी, आयुष्य दे शतक निर्धारी, जीवो आम्ही विश्वसेवे. ते 100 वर्षांचं आयुष्य मागतायत. पण कशासाठी? स्वतःच्या सुखासाठी नाही, तर विश्वसेवेसाठी कर्म करायला. इथे पहिल्यांदा भक्ती आणि कर्म यांची थेट जोडणी होते. प्रार्थना ही निष्क्रिय गोष्ट नाही, तर ती कृती करण्याची प्रेरणा आहे. आणि इथूनच हा ग्रंथ वैश्विक तत्वज्ञानाकडून थेट जमिनीवरच्या कृतीकडे वळतो. हो, असं सांगतात की पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी बसलेले असताना महाराजांना एक दृष्टांत झाला. एक आवाज त्यांना म्हणाला, काय? कासिया करावी विश्वाची मात, प्रथम ग्रामगीताची हातांत घ्यावी म्हणे. अरे वा, म्हणजे विश्वाच्या कल्याणाच्या मोठमोठ्या गप्पा काय मारतोस? आधी तुझ्या गावात काय चाललंय ते बघ, तुझ्या मुळाकडे परत जा. हे खूपच व्यावहारिक आहे. म्हणजे थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली, हे जे आपण आज म्हणतो तेच महाराज सांगत आहेत. हो, ते म्हणतात की हे सगळं एका साखळीत जोडलेलं आहे. व्यक्ती, मग कुटुंब, मग समाज, गाव, मग देश आणि मग ब्रह्मांड. आणि ह्या साखळीतली सर्वात महत्वाची आणि मूलभूत कडी कोणती? तर गाव. आणि याच संदर्भातली एक ओवी तर अक्षरशः भिंतीवर लिहून ठेवावी अशी आहे. कोणती? गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा येईल देशा. काय जबरदस्त विचार आहे हा. हो ना. ते म्हणतात की देशाची खरी परीक्षा घ्यायची असेल तर शहरांकडे बघू नका, गावाकडे बघा. गाव हेच देशाचं खरं चित्र आहे, तोच जगाचा नकाशा आहे. आणि जर गावच मोडखळीस आलं तर देशाची भरभराट होणं अशक्य आहे. खरं आहे. ज्या काळात भारताची 70-80% लोकसंख्या खेड्यात राहत होती, त्या काळात हा विचार किती महत्वाचा असेल. आणि मग ते जो विचार मांडतात तो तर एक वैचारिक भूकंप आहे. कुठला? ते एकाच ओवीत हजारो वर्षांची परंपरा आणि कर्मकांडाला बाजूला सारतात. ते म्हणतात, काय? जाणावे ग्राम हेची मंदिर, ग्रामांतील जन सर्वेश्वर, सेवा हेची पूजा समग्र, हाची विचार निवेदावा. कमाल आहे. म्हणजे काय? तर तुमचं गाव हेच तुमचं मंदिर आहे. गावातले लोक हेच तुमचे देव आहेत. आणि त्यांची सेवा करणं हीच तुमची खरी पूजा आहे. त्यांनी देव, धर्म, पूजा, मंदिर या सगळ्या संकल्पनांना देवळातून बाहेर काढलं आणि थेट माणसाच्या दैनंदिन जीवनाशी, त्याच्या सामाजिक कर्तव्याशी जोडून टाकलं. हे इतकं क्रांतिकारक आहे की महाराजांना स्वतःला हे माहीत होतं की यावर लोक प्रश्न विचारतील. हो, म्हणून ते स्वतःच श्रोत्यांच्या मनात येणारे प्रश्न विचारतात आणि त्यांची उत्तरे देतात. याला पूर्व पक्ष म्हणतात. बरोबर? अगदी बरोबर. आधी टीकाकारांची बाजू मांडायची आणि मग तिचं खंडन करायचं. हो, आणि एक प्रश्न तर इतका थेट आणि आजच्या काळातही विचारला जाणार आहे. कोणता? कुणीतरी विचारतं की ठीक आहे, गावाचा विकास करायचा आहे, लोकांना एकत्र आणायचं आहे, हे सगळं मान्य, पण मग यात सारखं देवाचं, संतांचं नाव कशाला घ्यायचं? हा तर अगदी कळीचा मुद्दा आहे. आणि पुढचा प्रश्न तर आणखी धारदार आहे. काय देव न म्हणता काम नोहे, ऐसे देवावरी विश्वासुनी, लोक झालेत दुबळे मनी, गाव भिके लागले याच गुणी, सोडा देव देव बोलणे. म्हणजे अहो, ह्या देवावर अवलंबून राहिल्यामुळेच तर लोक आळशी, दुबळे आणि नशिबावर हवाला ठेवणारे बनले आहेत. हो, या देवदेव करण्यानेच तर गावाचं वाटोळं झालंय. त्यामुळे आधी हे देवाचं नाव घेणं सोडा. स्वतःच्या ग्रंथात स्वतःच्याच विचारावर इतकी सडकून टीका करणं, हे धाडस विलक्षण आहे. खरंच. आणि या टीकेला तुकडोजी महाराज ज्या प्रकारे उत्तर देतात, त्यात ग्रामगीतेचं सार दडलेलं आहे. कसं? ते हा आरोप नाकारत नाहीत. ते मान्य करतात की हो, लोकांनी देवाच्या नावाखाली आळस केला, स्वतःची पापं लपवली, दैववादाला खतपाणी घातलं. हो, हे सगळं खरं आहे. पण मग ते एक प्रतिप्रश्न विचारतात. काय? परिदेवाने ऐसे सांगितले कोठे आहे? अच्छा, देव असं कधी म्हणाला का की तुम्ही आळशी बना, तुम्ही काम करू नका, फक्त माझ्यावर हवाला ठेवा?
बरोबर. हा दोष देवाचा नाही, हा माणसाने त्याच्या नावाचा केलेल्या विपर्यासाचा आहे. मग त्यांच्यासाठी देव म्हणजे नक्की आहे तरी काय? जर तो देवळातला देव नाही, निष्क्रिय बनवणारा देव नाही, तर मग कोणता देव? याचं उत्तर ते अगदी स्पष्ट शब्दांत देतात. ते म्हणतात, देव म्हणजे कर्तव्यशूर, न्यायनीतीचे माहेर, क्रांतिकार्याचे दिव्य निर्झर, अग्रसर जगा माझी. देव म्हणजे कर्तव्यशूर. हो, त्यांच्यासाठी देव म्हणजे कोण? तर जो कर्तव्यनिष्ठ आहे तो. देव म्हणजे न्यायाचं आणि नीतीचं उगमस्थान. देव म्हणजे क्रांतीची प्रेरणा. म्हणजे देव ही निष्क्रियता नाही, तर एक कृतिशील ऊर्जा आहे. अगदी, तो अतिमानव आहे, मानवाचा आदर्श गौरव आहे. म्हणजे देवाचं स्मरण यासाठी करायचं की त्याच्यासारखं वागण्याची, त्याच्या आदर्शांवर चालण्याची आपल्याला प्रेरणा मिळावी. हे खूपच वेगळं आहे. म्हणजे देव ही व्यक्ती किंवा मूर्ती नसून एक सर्वोच्च आदर्श आहे, एक प्रेरणास्रोत. बरोबर. पण मग मला एक प्रश्न पडतो. महाराज म्हणतायत की देव म्हणजे कृती, देव म्हणजे कर्तव्य. आणि पुढे जाऊन ते असंही म्हणतात की जो देव मानत नाही पण सर्वांचं भलं चिंतो, तो नास्तिकही आम्हाला चालेल. हो, म्हणतात. मग त्यांनी ह्या ग्रंथाची सुरुवातच देवाच्या प्रार्थनेने का केली? हा एक विरोधाभास नाही का वाटत? खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर त्यांच्या देवाच्या व्याख्येतच दडले. कसं? ते जेव्हा प्रार्थनेत देवाला शरण जातात, तेव्हा ते कुठल्या वैयक्तिक देवाला शरण जात नाहीत, तर ते कर्तव्यशूरतेच्या त्या सर्वोच्च आदर्शाला शरण जातात. अच्छा. माणूस हा मुळात स्वार्थी असतो, तो स्वतःसाठी जगतो. पण देव किंवा आदर्श कशासाठी असतो? तर सगळ्यांसाठी कार्य करण्याच्या भावनेचं प्रतीक म्हणून. म्हणजे ती प्रार्थना म्हणजे स्वतःच्या मीपणाला विसरून त्या मोठ्या सामाजिक कर्तव्याच्या भावनेशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे. अगदी. म्हणूनच ते म्हणतात, भलेही तो देव न माने, परी सर्वां सुख देऊन जाणे. तो देवदेव जरी न गाये, तरी देवसेवाची त्या घडे. जो देवाचं नाव घेत नाही पण सर्वांच्या सुखासाठी झटतो, त्याच्या हातून नकळतपणे देवसेवाच घडते. बरोबर. इथे कृतीला श्रद्धेपेक्षाही मोठं स्थान दिलं आहे. कमाल आहे. म्हणजे त्यांनी फक्त देवाचीच नाही तर आशीर्वाद या शब्दाचीही व्याख्या बदलून टाकली आहे. अगदी. आशीर्वाद या शब्दाची त्यांनी जी फोड केली आहे, ती तर प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी आहे. आपल्याकडे आशीर्वाद म्हणजे काय? तर कोणाच्या तरी पाया पडायचं आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवला की झालं. महाराज या निष्क्रिय भाविकपणावर टीका करतात. ते म्हणतात, लोक आशीर्वाद घेतात पण स्वतः काहीच करत नाहीत. त्यांच्यामध्ये खरा आशीर्वाद काय आहे? तर आशीर्वाद म्हणजे त्यांचे वचन ऐकुनी घ्यावे, देऊनी श्रवण, त्या फळवावे कार्य करून, यासी आशीर्वाद बोलते. म्हणजे थोरा मोठ्यांचं, अनुभवी लोकांचं मार्गदर्शन ऐकणं. आणि फक्त ऐकून न थांबता त्यानुसार कृती करून तो विचार यशस्वी करून दाखवणं, याला खरा आशीर्वाद म्हणतात. म्हणजे आशीर्वाद घ्यावा लागत नाही, तो कमावावा लागतो. बरोबर, कृतीत असतो. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. तुकडोजी महाराज आपल्याला देवळातून, पोथ्यांमधून आणि कर्मकांडातून अक्षरशः बाहेर खेचून काढतात. हो. आणि थेट आपल्या गावात, आपल्या माणसांमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी आणून सोडतात. ते सांगतात की तुमचं कर्मक्षेत्र हेच तुमचं धर्मक्षेत्र आहे. अगदी बरोबर. त्यांनी आशीर्वाद या शब्दाला एक कृतिशील अर्थ दिला, देव या शब्दाला एक कर्तव्यनिष्ठ अर्थ दिला आणि पूजा या शब्दाला सेवेचा अर्थ दिला. निष्क्रिय भाविकपणाला त्यांनी पूर्णपणे नाकारला आहे. हो, कारण जो स्वतःच्या गावात, स्वतःच्या लोकांमध्ये बदल घडू शकत नाही, त्याचा विश्वाच्या कल्याणाच्या गप्पा मारणं व्यर्थ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वाच्या कल्याणाची सुरुवात आपल्यापासून, आपल्या घरातून, आपल्या गावातून होते. कारण गाव हा विश्वाचा नकाशा आहे. हो, आणि जो नास्तिक सगळ्यांच्या सुखासाठी झटतो, तो त्यांना देवाचं नाव घेणाऱ्या आळशी भक्तापेक्षा जास्त प्रिय आहे. कारण त्याच्या हातून नकळतपणे देवसेवाच घडत असते. इथे कृतीला, प्रत्यक्ष कामाला सर्वोच्च स्थान आहे. विचार कितीही मोठे असले तरी ते जोपर्यंत आचरणात येत नाहीत, तोपर्यंत त्यांची किंमत शून्य आहे, हेच ते पुन्हा पुन्हा सांगतात. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो, जो ऐकणाऱ्यांनी नक्की करावा. तुकडोजी महाराजांनी गावातील लोकांनाच सर्वेश्वर मानलं आणि त्यांच्या सेवेलाच पूजा मानलं. हो. आजच्या काळात आपल्या शहरात, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये
किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी जर आपण तिथल्या लोकांना, आपल्या सहकाऱ्यांना सर्वेश्वर मानलं तर आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि कामात कोणता बदल घडून येईल? हा विचार करण्यासारखा आहे. धन्यवाद तुम्ही संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि याला लाईक करा. काही प्रश्न असतील किंवा काही सुचवायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. आपण हा व्हिडिओ मनापासून ऐकल्याबद्दल गुरुदेव प्रतिष्ठान आपले आभार मानते. धन्यवाद.